यामध्ये ल्युब्रिकेंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात आणि वापरल्यानंतर काय काळजी घ्यावी। ड्रायनेस, फ्रिक्शन आणि डिस्कम्फर्ट असल्यामुळे हाताळतात सुरक्षित आणि सर्वसाधारण वापरले जातात। ल्यूब्स कधी आणि कसा लावायचा? ल्यूब्सचा वापर थांबवून आजकाल अनेक कपल्स एकाच प्रश्नामुळे त्रस्त आहे। इंटिमसी असूनही सॅटिस्फॅक्शन का मिळत नाही? कधी ड्रायनेस, कधी डिस्कम्फर्ट, तर कधी न बोलणं हे संकोच ठरतं। पण यामागचं खूप महत्त्वाचं आणि साधं सोपं कारण आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की योग्य ल्युब्रिकेशन इंटिमसी कशी वाढवते, कोणते वॉटर बेस, सिलिकॉन बेस आणि ऑइल बेस ल्यूब्स आहेत ज्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात, आणि नेमकं कसं व केव्हा वापरायचं हे सगळं आजकाल इंटिमसी आणि सेक्शुअल कम्फर्ट यावर उघडपणे चर्चा होऊ लागली आहे। सुरक्षित आणि समाधानकारक अनुभवासाठी अनेक भावना महत्त्वाच्या असतात, तर शरीराचा आराम आणि योग्य सपोर्टही तितकाच गरजेचा असतो। यामध्ये ल्युब्रिकेंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात, पण अनेकांना प्रश्न पडतो की ट्यूब्स नेमका कसा वापरायचा, कोणता प्रकार आहे आणि वापरल्यानंतर काय काळजी घ्यावी। याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडाजी यांच्याकडून। डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे महाराष्ट्रामध्ये क्लिनिक्स 1985 पासून आहे, ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा जिल्ह्यांचा समावेश होतो। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला असतात, जिथे त्यांची मुख्य शाखा आहे, आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला ते प्रॅक्टिस करतात। डॉक्टर मुंदडा सांगतात की इंटिमेसी वाढवण्यासाठी ल्यूब्स वापरणं ही लक्झरी नसून अनेक वेळा शारीरिक गरज असते। ड्रायनेस, फ्रिक्शन आणि डिस्कम्फर्ट असल्यामुळे ल्यूब्स उपयोगी ठरतो। सर्वप्रथम ल्यूब्सचे प्रकार आपण समजून घेणार आहोत आणि त्याचं महत्त्व काय तेही जाणून घेणार आहोत। वॉटर बेस ल्युब्रिकेंट्स हे भारतात सुरक्षित आणि सर्वसाधारण वापरले जातात, ते योग्य देखील मानले जातात। हे हलके असतात, त्वचेला चिटकत नाहीत, सहज पाण्याने धुतली जातात आणि कॉन्डम सोबत सुद्धा ते सुरक्षितपणे तुम्ही वापरू शकता। सिलिकॉन बेस असतात ल्युब्रिकेंट्स, काही तर काही जास्त वेळ टिकणारे सुद्धा असतात। ड्रायनेस जास्त असणाऱ्या लोकांना ते उपयोगी ठरू शकतात, मात्र ते पाण्याने सहज निघत नाही। ऑइल बेस्ड जे ल्युब्रिकेंट्स असतात काही वेळा वापरले जातात, पण ते कॉन्डम सोबत सुरक्षित नसतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं। ल्यूब्स कधी आणि कसा लावायचा? डॉक्टर मुंदडा सांगतात की इंटिमसी सुरू होण्याआधी किंवा डिस्कम्फर्ट जाणवू लागल्यानंतर तुम्ही ल्यूब्स वापरू शकता। स्वच्छ हातावर थोड्या प्रमाणात ल्यूब्स घेऊन ते वजायनल एरियाच्या बाहेरील भागावर किंवा पेनिसच्या टोकाजवळ तुम्ही हलक्या हाताने लावू शकता। गरज भासल्यास कॉन्डमच्या बाहेरील भागावर सुद्धा तुम्ही ल्यूब्स लावू शकता। प्रमाण कमी ठेवणं महत्त्वाचं असतं, गरज असल्यास नंतर ते वाढवता सुद्धा येतं। ल्यूब्स वापरल्यानंतर आफ्टर केअर सुद्धा तितकीच महत्त्वाची असते। इंटिमेसी नंतर कोमट पाण्याने स्वच्छता ठेवावी। स्किन इरिटेशन असेल, बर्निंग असेल किंवा इचिंग जाणवल्यास ल्यूब्सचा वापर थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। ल्यूब्स नेहमी एक्सपायरी डेट्स तपासून आणि सिलेक्टेड पॅकेजमध्ये सेफ वालेच वापरावे। त्यासोबतच एकंदरीत डॉक्टर मुंदडा यांच्या मते योग्य प्रकारच्या ल्यूब्स योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास इंटिमसी अधिक आरामदायक, सुरक्षित आणि इमोशनली सॅटिस्फाईड बनू शकते। योग्य माहिती आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास ल्युब्रिकेंट्स हे इंटिमेसी सुधारण्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकतात।